गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी असतील किंवा हिंदुत्ववादी संघटना असतील, हे सातत्याने काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावर, काँग्रेस पक्षाच्या मुख्य काँग्रेस भवनवर ज्या पद्धतीने हल्ले करून लोकशाहीवर, संविधानावर आम्ही मानत नाही, ही भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे आणि या गुंडगिरीला प्रोत्साहन शासनाकडनं आणि प्रशासनाकडनं ज्या पद्धतीने मिळत आहेत त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने काल झालेली जी घटना आहे, या पुणे शहरामध्ये दैनिक पुढारी सारख्या वर्तमानपत्राच्या मुख्य ऑफिस समोर आमच्या काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना जीवे मारण्याची धमकी, पिस्तुलाचा धाक आणि त्या ठिकाणी 4-5 लोकांच्या जमावाने केलेली लाथाबुक्क्यांनी मारहाण, ही काँग्रेसचे कार्यकर्ते यापुढे सहन करणार नाही। आणि यासाठी जर पोलीस आयुक्त किंवा पोलीस प्रशासन हे जर तातडीने पावलं उचलणार नसतील आणि पुणे शहरातलं जी एक सांस्कृतिक असं राजकारणातली जी एक पातळी होती, ती पातळी ज्या पद्धतीने घसरत चाललेली आहे त्याची सुद्धा दखल आपण घ्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तांच्याकडे केलेली आहे। आणि पोलीस आयुक्तांनी या संदर्भामध्ये योग्य ती पावलं आम्ही उचलू। या ठिकाणी हनुमंत पवार यांना पोलिसांचं संरक्षण मिळालं पाहिजे, ही सुद्धा मागणी या ठिकाणी केलेली आहे। ठीक आहे दादा, प्रशांत या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाचं आमचं सगळं शिष्टमंडळ, दादा थोडं मध्ये व्हा। आज काँग्रेस पक्षाचं आमचं शिष्टमंडळ, त्याच्यामध्ये मान्य मोहनदादा जोशी असतील, मान्य रमेशदादा बागवे असतील, मान्य दीप्तीताई चौधरी असतील, मान्य अभयजी छाजेड साहेब असतील, मान्य संजयजी बालगुडे, मान्य चंदूशेठजी कदम, ही सगळीच मंडळी आज या ठिकाणी, बाकीचे आमचे सगळे पदाधिकारी मान्य CP अमितेश कुमार साहेबांना भेटले। त्याच्यामध्ये आमचे 2 प्रमुख मागण्या आहेत। मागच्या 9 दिवसामध्ये काँग्रेस पक्षाच्या आमच्या काँग्रेस भवन कार्यालयावर दगडफेक करण्यात आली, त्यामध्ये आरोपींना कुठल्या प्रकारे अजून अटक झालेली नाही। काल आमचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, तो सुद्धा पुढारीच्या कार्यालयाच्या दरवाजा झाला। आज ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, एकूणच भाजपची या शहरामध्ये जे कशी दादागिरी वाढलेली आहे, भाजप कशा पद्धतीने या ठिकाणी विरोधकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतो, हे या ठिकाणी समोर आले। त्याच्यामुळे सत्ताधारी पक्ष म्हणून त्यांना कुठेही या ठिकाणी दिलासा देण्यात येऊ नये, ही मागणी आम्ही केलेली आहे। जे आरोपी असतील त्यांच्यावर तीव्र किंवा कडक कारवाई व्हावी, ही आमची मागणी आहे। दुसरं आमचं म्हणणं आहे की या शहराला आजपर्यंत एक वेगळं सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे, हे पुणे शहर भाजपवाल्यांनी बिघडवलेलं आहे। तर पुण्याचे CP मान्य अमितेश कुमार यांनी पुढाकार घेऊन येणाऱ्या काही दिवसामध्ये, पुढच्या 1-8-10 दिवसामध्ये पुण्यातले सगळे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षाचे प्रमुख सगळे नेते यांना एकत्रित बसून इथून पुढे पुणे शहरातली सांस्कृतिक आणि सामाजिक राजकीय चळवळ किंवा संस्कृती बिघडणार नाही, यासाठी पुढाकार घ्यावा, अशा प्रकारची मागणी आम्ही शहर काँग्रेसच्या वतीने केलेली आहे। पुणे शहराला आता बदनाम करण्याचं काम हे भाजप करते, पुण्यातली दादागिरी, पुण्यातली कोयता गँग यांना पाठबळ देण्याचं काम हे भाजप करते, असा आमचा थेट आरोप आहे। त्यामुळे इथून पुढे पक्ष कुठला का असेना, सत्तेत का विरोधी पक्ष आहे, त्याच्यामध्ये कुणीचे गुन्हेगार असेल त्यांना ताबडतोब अटक व्हावी, त्यांना इथून पुढच्या काळामध्ये काही गोष्टी करायला मज्जाव करण्यात यावा, ही आमची प्रमुख मागणी घेऊन आम्ही दादा मी सोडलं, तुम्ही ज्यांच्याकडे गेला, आमचा आरोपच तो आहे की काल रिव्हॉल्व्हरचा त्याका या ठिकाणी नाही का धाक दाखवून ज्यांनी मारहाण केली त्यांना मुळात अटक होऊन त्यांना आज लॉकअप मध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात यावं, अशा प्रकारची अपेक्षा पुणेकरांची आहे। पण दुर्दैवाने त्यांना एक साध्या नोटीसवर सोडण्यात आलेलं आहे। ह्या सगळ्याच गोष्टी कायद्याची पायमल्ली करणे किंवा कुठेतरी खुद्द मुख्यमंत्रीच या सगळ्यांना पाठबळ देतात, अशा प्रकारची शंका येणाऱ्या गोष्टी होतात, असा आमचा थेट आरोप आहे। दादा आता सध्या आंदोलन होतं आणि आंदोलनस्थळी पोलिसांच्या गाडीतूनच साहित्य आणण्यात आलं, पुतळा आणण्यात आलं, आंदोलन करण्यात आलं। या संदर्भामध्ये आम्ही एक जी याचिका शहर काँग्रेसच्या वतीने हायकोर्टमध्ये जात आहोत, ज्याच्यामध्ये कशा पद्धतीने बायसपणाने काम झाले, याच्यामध्ये तो व्हिडिओ आम्ही इन्क्लूड करणार आहोत की स्वतः PIच्या गाडीतूनच त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ साहेबांचा पुतळा हा जाळण्यासाठी देण्यात आला, म्हणजे इतर कोणी अडवतील म्हणून खुद्द PIच्या गाडीत तो पुतळा आणण्यात आला। चर्चेनंतर ती गाडीचा दरवाजा उघडून
स्वतः पीआयने तो नका त्या ठिकाणी पुतळा नका आंदोलनकर्त्यांच्या ताब्यात दिलाय. हे कुठेतरी या ठिकाणी विरोधी पक्षाच्या नेत्यांना जोडा, तुम्ही काही करा, आम्ही पोलीस पाठबळ देऊ किंवा प्रशासकीय पाठबळ देऊ, अशा प्रकारच्या गोष्टी अधोरेखित करण्यासारख्या आहेत. मान्य सीपी साहेबांना आम्ही त्या संदर्भामध्ये कारवाई करा किंवा आम्हाला कारवाई हवी अशा प्रकारचा या ठिकाणी आग्रह धरलेला आहे. दादा, आता सध्या ना बीजेपीकडनं एक व्हिडिओ जारी केला जात आहे ज्याच्यात डिबेटमध्ये हनुमंत पवार आहेत ते अर्वाच्य भाषेत शिव्या देत आहेत. याच्यावर तुमचं काय स्पष्टीकरण या आहे? संदर्भामध्ये आम्ही हनुमंत पवारांशी चर्चा केली. कुठेही अशा प्रकारे त्यांनी शिवीगाळ केलेली नाही. तो जो काय आयबीएन video आहे, लोकमतचा त्याच्यामध्ये एआय किंवा एकूणच नका त्याच्या संदर्भामध्ये मॉक केलेला असेल अशा प्रकारचा आमचा या संदर्भातले शंका येणारा प्रश्न आहे. हिंदी बोल का बोल सुकरे मागे जरा. पुण्यामध्ये तालिबानी राज्य आले का अशी म्हणायची वेळ आलेली आहे. मागच्या वेळेस 10 दिवसापूर्वी काँग्रेस भवन झालेला हल्ला, काल आमचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर केलेला हल्ला, या लोकांची ही प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. आज आम्ही सर्व शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटलो आणि मागच्या वेळेस हल्ला झाला त्या गुन्हेगारांना बोलवलं का, त्यांची चौकशी केली का, त्याच्यावर काय ऍक्शन घेतली, त्या दृष्टीने आम्ही त्यांच्यावर चर्चा केलेली आहे. आणि न्याय द्यायची भूमिकात लोक तुमच्याकडे बघतात. तर तुम्ही पुण्याचे सीपी म्हणून काम करताय, तर तुम्ही ह्या गुन्हेगारांना जाब बसवला पाहिजे, अशा पद्धतीनं आम्ही सगळ्या शिष्टमंडळांना मागणी केलेली आहे. आणि त्या पद्धतीनं अजून आम्ही इथून पुढे तसं आंदोलन चालू ठेवणार आहे. काय आंदोलन असेल तुमचं पुढचं? आता आम्ही बघणार आहे ते ऍक्शन काय घेते. नाहीतर जन आंदोलन आम्ही उभा करू आणि जनतेच्या रेट्यातून आम्ही ह्या सरकारला आणि ह्या प्रशासनाला जबाब विचारण्याचं काम करू. ओके.